अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृद जन हो. आपण विदर्भ राजकन्या रुक्मिणी हिनं द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला पाठवलेलं जे प्रेमपत्र आहे, जे जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे, त्या रुक्मिणीचा काळ आपल्या आजच्या माग महाभारताच्या काळासारखाच, भागवताच्या काळासारखाच इसवी सन पूर्व जवळजवळ 2000 इतका आहे. अशा स्थितीमध्ये जगात संस्कृती अस्तित्वात नव्हती, ती भारत देशामध्ये होती. कारण जगातलं पहिलं प्रेमपत्र म्हटलं तर ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा चुकणार नाही. असं प्रेमपत्र भागवतकार व्यासांनी एकंदर 7 श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. त्या 7 श्लोकात रुक्मिणीच्या मनातल्या भावनांची आंदोलनं अतिशय सुंदररित्या चित्रित झाली आहे. एक कन्या म्हणून, राजकन्या म्हणून, प्रेयसी म्हणून, एक स्त्री म्हणून त्या भावना आहेतच. पण त्याच्यामध्ये आधी दुधात साखर पडावी त्याप्रमाणे रुक्मिणी ही कृष्णाची अनन्यनिष्ठ भक्त आहे. म्हणजे प्रीतीमध्ये जर भक्ती मिसळली तर दुधात साखर पडल्यागत होणार नाही का? तसं इथं घडलेलं. आणि याचा परामर्श घेताना 7 श्लोकापैकी पहिले 4 श्लोक आपण पाहिले होते. चौथा श्लोक म्हणजे 37-38 अध्याय काहीतरी सांगतो. अध्याय 52 दशमस्कंदाचे 90 अध्याय आहे. अध्याय क्रमांक 52 त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 2, अध्याय क्रमांक 52 मध्ये श्लोक क्रमांक 37, 38, 39 आणि 40 7पैकी 4 एवढे आपण पाहिले होते. आठवणीसाठी, स्मरणासाठी त्या अनुसंधान म्हणून 40व्या श्लोकातले शेवटचे 2 चरण लक्षात घेऊया. आराधितो यदि गदाग्रज ऐक्य पाणी गृह्णातु मे न दमघोष सुतात अन्ये. दमघोष सुत म्हणजे शिशुपाल, दमघोष चैद्य चेददेशच्या राजाचा मुलगा मला न गृह्णातु, मला स्वीकारू दे नको. कुणाला विनंती केली आहे? आराधितो यदि गदाग्रज ऐक्य पाणी. गदाग्रज हा शब्द फार महत्वाचा आहे. गदा म्हणजे गदाधर, गदाधर म्हणजे बलराम. बलराम जो आहे त्याची 2 हत्यार आहेत. एक तो गदा युद्धात अत्यंत प्रवीण आहे, त्याचेच 2 शिष्य. बलराम गदा युद्धात प्रवीण, त्याचेच 2 शिष्य ते दुर्योधन आणि भीम. या दोघांनीच युद्धाचा शेवट केला. तुम्हाला माहिती आहे, भीमसेनानं दुर्योधनाला मारल्यानंतरच युद्धाचा शेवट झाला. म्हणजे 2 वीर जे झुंजले त्यांचा गुरु एकच आहे, तो आहे गदाधर बलराम. तसंच त्याचं नांगर हे सुद्धा एक हत्यार आहे असं मानलं जातं. असा जो गदाधर आहे तो अग्रज आहे, मोठा भाऊ. हेच नेमकं तुम्हाला आठवेल कुसुमाग्रज. त्यांचं नाव वी.वा. शिरवाडकर, पण त्यांची धाकटी बहीण होती कुसुम. त्या कुसुमचा जो अग्रज म्हणजे मोठा भाऊ ते वी.वा. शिरवाडकर. माझ्या मनात सहज विचार येतो, त्या वी.वा. शिरवाडकरांच्या पेक्षा कुसुम ही त्यांची बहीण जास्त भाग्यवान आहे. कारण नाटककार म्हणून आम्हाला वी.वा. शिरवाडकर माहिती आहे, नटसम्राटचे लेखक वी.वा. शिरवाडकर माहिती आहे.
पण कवी म्हणजे कुसुमाग्रज आहेत. त्यात शिरवाडकर कळतच नाही की दिवा कुसुमच कळते. कुसुमचा मोठा भाऊ भाग्यच एका अर्थानं कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे कुसुमाग्रज. तसं गदाग्रज जे गदाधर ज्याचा मोठा भाऊ आहे असा जो तो श्रीकृष्ण. त्या श्रीकृष्णानं मला वरावं आणि दमघोष सुतानं शिशुपालानं वरून न ये असं 40व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता 41 श्लोक सुरुवात होते स्वभाविनी. श्व शंकरातला श्व आणि व श्व त्याच्यातले विसर्ग असेल तर त्याचा अर्थ उद्या असा होतो. श्वहा म्हणजे उद्या. भाविनी भूभव होणे म्हणजे अस्तित्वात येणे. उद्या म्हणजे अगदी उद्या नाही, उद्या परवा. त्वम अजितो वहने विदर्भान. हे श्रीकृष्णा तू अजित आहेस, ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा तू आहेस. तर तू कुठे ये? विदर्भ देशात. प्रेमपत्रातील तू राहतोस कुठं? समुद्रामधल्या द्वारकेत. मी कुठं? मध्य महाराष्ट्रात. दक्षिणापथ नाशिकच्या खाली हा जो महाराष्ट्र आहे त्याचा मध्य भाग म्हणजे विदर्भ. सहज तुम्हाला सांगतो, आज नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पण नागपूर शहर जुन्या कालखंडामध्ये जो मध्य प्रदेश आहे, हा जो मध्य प्रदेश आहे त्याची राजधानी होता. हे लक्षात येते का बघा. मध्य प्रदेशात कोणकोणती मोठे शहर आहेत बरं? आज राजधानी असणारं भोपाळ आहे, होतरांचं इंदूर आहे, शिर्क्यांचं ग्वाल्हेर आहे. आणि असं असताना नागपूर महाराष्ट्रात जे आज आहे ते अवघ्या मध्य प्रदेशाचं राजधानी होतं. नागपूरचं महत्व किती आहे हे सहज आपल्या लक्षात येईल. आज मात्र ते उपराजधानी झालंय हे लक्षात येईल. तर मुद्दा असा की अशा प्रकारचं चित्र आपण पाहत असताना नागपूर विदर्भाचा प्राण आहे. तर विदर्भ देश हा विंध्य पर्वताच्या खाली नर्मदा ओलांडून आल्यानंतर, नाशिकची पंचवटी ओलांडल्यानंतर सगळ्यात श्रीमंत जर कुठला प्रांत असेल तर विदर्भ. आणि इंग्रजांच्या काळातही होत. विदर्भ प्रांत हा वर जसा गंगा यमुनांचा दुवा आहे, गंगा यमुनांचा दुवा म्हणजे दोन नद्यांच्या मधला प्रदेश अत्यंत सुपीक, तसा विदर्भ. आणि अशा विदर्भाची ती राजकन्या आहे आणि बोलावते कुणाला? द्वारकाधीशाला. म्हणजे समसमा संयोग की जायला. द्वारका सोन्याची खान, सोन्याची नगरी. आणि विदर्भ राजकन्या तशीच ऐश्वर्यवती. हे माहेरही श्रीमंत आणि सासरही श्रीमंत असं प्रेमपत्र आहे. आणि म्हणून ती म्हणते विदर्भ देशात तू ये, तुझ्या लग्नाचा मुहूर्त आहे, तू ये. कसा ये बरं? तर प्रेमपत्र आहे. पण रुक्मिणी किती सावध आहे बघा. तो एकटा ये असं म्हणत नाहीये, ती स्पष्टपणे म्हणते की गुप्तहा समेत्य कृतना पत्नी परितः. तो गुप्त रूपाने ये, कुणाला कळू देऊ नकोस, पण येताना मात्र चांगलं सैन्य आणि कसलेले सेनापती घेऊन ये. पण कृष्ण भगवान आपले एवढे ताकदवान आहेत, त्यांनी कुणालाच बरोबर घेतलं. पण ते बलरामाला आवडलं नाही. बलराम नंतर सगळे घेऊन आला. पण रुक्मिणी मात्र होऊ घातलेल्या नवऱ्याची चांगली काळजी करते की बाबा तू एकटा काही घेऊ नकोस, येताना चांगले कसलेले सेनापती आणि सैन्य घेऊन ये. आल्यावर काय कर? निर्मथ्य चैद्य मगधेंद्र बलम प्रसैन्य. चैद्य म्हणजे शिशुपाल आणि मगधेंद्र म्हणजे मगध देशचा राजा जरासंध. पुन्हा बघा, आता जसं मी तुम्हाला विदर्भाचं मोठेपण सांगितलं, त्यातल्या नागपूरचं महत्व सांगितलं, तसंच मगध देश, मगध बिहारमधला हा अत्यंत महत्वाचा आहे. याच मगधामध्ये नंतर सम्राट चंद्रगुप्त आहे, याच मगधामध्ये नंतर सम्राट अशोक आहे. आणि हे जेव्हा नव्हते तेव्हा तिथं नंद राजे होते.
त्या नंद राजांचा पराक्रम होता, पण एक धनानंद म्हणून होता, महानंद म्हणून होता. त्यांच्या कालखंडामध्ये अलेक्झांडर त्यांच्यापर्यंत आला होता. त्याला वाटलं पंजाब जिंकला म्हणजे भारतच जिंकला. त्याच्या कानावर नंद राजांची, मध्य देशच्या राजांची बिहारमध्ये कीर्ती गेली आणि तो पुढं आलाच नाही. आणि परत जाताना मात्र वेड्यासारखं म्हणाला, आम्ही ते खरं मानलं की मी जगज्जेता आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही मी शिक्षण पद्धतीने चुकीचं शिकत आलोय. ते अलेक्झांडर जगज्जेता होता. अरे ज्यानं मगध पाहिला नाही, ज्यानं अयोध्या पाहिली नाही, ज्यानं दक्षिण भारत पाहिला नाही, महाराष्ट्र पाहिला नाही, तो जगज्जेता. आता जिंकायला जग सोडून तो रडायला लागला म्हणे. किती किती आम्हाला खोटं सांगावं बरं. ते मुद्दामून सांगितलं. त्यांच्या मगध देशाची परंपरा नंतर चंद्रगुप्त, नंतर अशोक, चाणक्य, आधी सांगितलं धनानंद महानंद यांची तर आहेच, पण त्याच्यापूर्वी 2000 वर्ष जरासंधाची आहे. महाभारताच्या कालखंडात, भागवताच्या कालखंडात जरासंध त्या ठिकाणी आहे. तो दुष्ट असेल, त्याला मारणं योग्य असेल, पण तो प्रतापी होता. मथुरेवर 27 वेळा स्वाऱ्या करण्या इतपत ताकदवान होता, हेही विसरायचं नाही. तर असा तो रुक्मिणीच्या स्वयंवर प्रसंगी त्याचा काही संबंध नसताना, तो वयाने मोठा आहे, काही संबंध नसताना शिशुपालाचा मित्र म्हणून आला. आणि नंतर तुम्हाला पुढचं सांगून देतो, शिशुपाला जेव्हा पराभव झाला त्या कालखंडामध्ये हा जरासंध त्याची समजूत घालतोय की जाऊ दे रे, एकदा लढाई पराभव करून काय झाला, मी 27 वेळा नाही का स्वाऱ्या केल्या वगैरे वगैरे. हा वडीलधारा माणूस आहे. आता तो साधा नाही आहे, त्याचं मोठं सैन्य आहे. तर रुक्मिणी सांगतेय तुला कोणाकोणाचा पराभव करायचा आहे? अरे त्या जरासंधाचा पराभव करायचा, तुला या चैद्य शिशुपालाचा पराभव करायचा आहे. म्हणून म्हटलं कसलेले सेनापती घेऊन ये, हिम्मत त्यांचं मंथनच तुला करावं लागेल. आणि स्वच्छ म्हणते मा राक्षसेन युधिना उद्वह वीर शुल्काम. वीर शुल्क म्हणजे पराक्रमानं मुलीला जिंकणं हीच देणगी. शुल्क शब्दाचा अर्थ आपण हुंडाबिंडाच करतो. वीर शुल्क म्हणजे वीरांगिरी देणगी. कुणाला पराक्रम करून त्या स्त्रीचं, चक्र आपण रुक्मिणी स्वयंवर नंतर म्हणतो, आधीचा शब्द रुक्मिणी हरण आहे. तर हरण करायला ती सांगते. माझं बोललो तर आधी बोलायला नको. एक विवाहाचा प्रकार आहे राक्षस विधी, गांधर्व विधी, वैदिक विधी, हे लग्नाचे प्रकार आहेत. तर त्या राक्षस विधीचा उल्लेख म्हणते माम राक्षसेन विधीना उद्वह वीर शुल्काम. वीर शुल्क देऊन उद्वह माझ्याशी विवाह कर. श्लोक क्रमांक 41 झाला. आता तुला काळजी कशी, एकटा येऊ नकोस, सेनापतीला बरोबर घेऊन, सेनापतींना बरोबर घेऊन ये. आता जरा गंमत वाटते आपल्याला, पण या राजकन्येनं कृष्णाला आणखी काय उपाय सुचवला. कसा उपाय सुचवलाय तर ती म्हणते अंतपुरांतरचरी म निहत्य बंधून. अंतपुरामध्ये परिचर असणारे, राजकन्या अंतपुरातच असणार ना, अंतपुरामध्ये परिचर असणारे लक्षण करते. जे माझे बांधव आहेत त्यांना मारल्याशिवाय मला तू घेऊन कशा काय जाणार, अशी शंका तुला मिळेल. म्हणून पुढे काय काय बघूया आपण. आणि शंका आली आहे मात्र की अंतपुरातल्या राजकन्येला राक्षस विधी यानं न्यायचं, हरण करायचं, हे सगळ्यांना मारायला नको का? म्हणजे एका राजकन्येसाठी सगळ्यांची हत्या करणं आलं, जे पापच की. त्याची उपाय सुचवते, पण त्याच्या आधी ती भीती दाखवते. ती खरं घटना आहे की अंतपुरातल्या सगळ्यांना मारल्याशिवाय स्वाम उद्वहे कथमिती प्रवदामी उपायम. कसं बरं मला तो घेऊन जाशील असं तुला वाटत असेल तर उपायम प्रवदामी, मी तुला उपाय सांगते. आणि खरंच तिचं कृष्णावर प्रेम आहे.
कृष्णाशिवाय तिला दुसरं कोणी नकोय, म्हणून तिनं आपण होऊन कोणी म्हणेल हे धार्ष्ट्य आहे, धारिष्ट्य आहे, नववधून असं करावं का करू नये असा विचार मनात येऊ शकेल. पण जेव्हा संकटच कोसळतं ना शिशुपालाच्या रूपानं, तेव्हा जास्त नीती मीमांसाकडे बसण्यामध्ये फार काय अर्थ नाहीये. आपल्या प्राणावरच बेतलं तर स्वतःला राखावं हा जगातला सगळ्यात पहिला नीती नियम आहे. अशा स्थितीमध्ये ती सांगते उपाय कोणता, तर आमच्याकडे एक कुलरीती आहे. कोणती कुलरीती बरं, शब्द असे आहे, पूर्वेद्यू अस्ति महती कुलदेव यात्रा. पूर्वेद्यू जो नवा दिवस माझ्या विवाहासाठी नेमस्त केलाय त्याच्या आदल्या दिवशी, पूर्व आदल्या दिवशी कुलयात्रा आमच्या नगरीच्या बाहेर त्याच दिवशी नेमकी मुहूर्त याने काढला असेल. पण कुलयात्रा पूर्वीपासून ठरलेली आहे, योगायोग आहे, आपल्या पथ्यावर पडतोय. तर कुलयात्रा असल्यामुळं यस्याम बहिर नववधू गिरिजा उपाये. गिरिजा म्हणजे पार्वती, पार्वतीच्या दर्शनासाठी जी नगराच्या बाहेर आहे, नववधूला लग्नाच्या आदल्या दिवशी घेऊन जायचं अशी आमच्याकडे कुलरीत आहे. तर मुद्दा संपला की नाही. अंतःपुरातून आपण होऊन परिचय बरोबर असू दे, परंतु नगराच्या बाहेर आपण होऊन कृष्णाच्या दृष्टीनं हरण करायला सोपं अशा प्रकारे न्यायची कुलरीतच आहे. आपण काय ठरवत नाहीये ते. आणि दुसरं लक्षात घेऊन द्या की कुलदेवी नेमकी गिरिजा म्हणजे पार्वती आहे. हा योगायोग आहे. पण योगाची गंमत तुमच्या लक्षात आली का, पार्वती ही रुक्मिणीलाही मार्गदर्शन करेल अशा प्रकारची जगातली पहिली प्रेयसी आहे. जगातली पहिली प्रेयसी कशी, तर गिरिजा हिमालयाची कन्या ही विष्णूला द्यावी असा विचार हिमालयाच्या मनामध्ये होता. आणि बरोबर आहे, जसा खाली सागर रत्नाकर तसं हिमालयाचे रत्नाकरच के. मग तो चांगलं स्थळ बघण्यात मग ऐश्वर्यवती कोण, विष्णू. आणि वडिलांनी असं ठरवून सुद्धा ही अशी विचार करती झाली की मला विष्णूचे लग्न करायचं नाही, मला स्मशानामध्ये राहणारा असा जो शंकर आहे त्याच्याशीच लग्न करायचं. आणि लग्न करण्यासाठी त्याने केवढी तपश्चर्या केली, तर आपल्याकडे कायमचं स्थळच निर्माण झालं, कन्याकुमारी. जी कन्याकुमारी आहे ती तिथं बसून तपश्चर्या करते भोलेनाथ शंकर मिळाला पाहिजे म्हणून. जे रुक्मिणीला मार्गदर्शन आहे ते आपल्या मनातला नववर मिळेपर्यंत कुणाचंही ऐकायचं नाही. हे लक्षात घेऊन त्या पार्वतीच्याच नेमक्या मंदिरामध्ये कुलवधूला नेण्याचा योगायोग यावा, याहून सुंदर काय पाहिजे. आणि एवढ्यासाठी ते पुढे जेव्हा ती संशय रत्न मला व्यक्त करणार आहे ते सगळे माझ्या रुसले काय, किंवा ती म्हणते विष्णू रुसला कळेल, शंकर रुसला कळेल, पण पार्वती माते तू सुद्धा रुसलीस, या वाक्यातून कळतं तो तिचा आदर्श आहे. तर योगायोगानं का होईना पण गिरिजा ही जी पार्वती आहे तिच्या मंदिरामध्ये नववधूला नेण्याची पद्धत आहे. श्लोक क्रमांक 42 6वा झाला. आता 7वा आणि शेवटचा. मी जे आता तुम्हाला म्हटलं की रुक्मिणीच्या प्रीतीमध्ये भक्ती मिसळलेली आहे. पण कृष्णाला आग्रह करताना येताना असं नक्की मानत असेल की नववधूला शोभणारा नववर आहे, गुणकीर्ती त्याची महान आहे, हा द्वारकाधीश आहे, आपल्या दृष्टीचं उत्तम स्थळ म्हणा, वर म्हणा, नवरा म्हणा आहे. ही सगळी भाषा प्रीतीची झाली, भक्तीची भाषा पाहिजे ना. आणि या प्रेमपत्रात भक्तीची भाषा आहे. कृष्णाला उद्देशून असं म्हटलंय की अरे तुझ्या चरणाची धूळ घेऊन स्नान करावं असा विचार महादेवाच्या मनामध्ये येतो. एवढी कृष्णाची योग्यता बघा. शब्द असे आहे, यस्यांही पंकज रजा सपनम महांतो.
पंकज रज, कमल जे कमलासारखे जे चरण आहेत त्याची धूळ रजहा, त्यात काय करावं? स्नपनम, स्नान करावं. कुणाचं? यस्य अंघ्री पंकज रजहा, यस्य म्हणजे ज्याची, अंघ्री म्हणजे चरण, रज म्हणजे हो चरण, पंकज म्हणजे कमल. यस्य अंघ्री चरण पंकज कमल रज, जेव्हा धुली पण म्हणू नका, कमलाच्या पोटामध्ये सुद्धा छोटे छोटे अंश असतात ते म्हणा. त्याच्यात स्नान करावं. स्वपनम, स्नान करावं. महान तो, हा फार मोठा योग आहे. वांछती उमापती, वांछती इच्छा करतो, उमापती म्हणजे शंकर. आता शंकराचं नाव काय घेतलं? तर तो देवांचा देव महादेव आहेच. आणि असा महादेव जर विष्णू असणाऱ्या कृष्णाच्या चरणरजात स्नान करायची इच्छा करतो, रे गोपाळ कृष्णा तू केवढा मोठा आहेस, आणि तू जर माझ्या नशिबी पती म्हणून येणार असलास तर माझ्यावरती भाग्यशाली फक्त मीच आहे. तिथं प्रीतीमध्ये भक्ती मिसळलेली आपल्याला दिसते. आणखी भक्तीचं रूप बघा. शंकर अशा प्रकारे स्नान करायचा विचार का करतो? का करतो शब्द सांगितलंय? आत्मतमो अपहत्यै. आत्मतमो म्हणजे आत्म्याचा अंधकार. आता आत्म्याला कुठे अंधकार असतो? तर आत्म्यावर चढलेली काजळी. उदाहरणार्थ शिवात्मा जीवात्मा होतो तेव्हा आपल्या देहात प्रवेश करतो, तेव्हा काजळी चढते. तशी गीता सांगते तशी सत्व रज तमाची प्रकृतीचे गुण. आणि दुसरं काय? कसले काजळी चढते? रामदास म्हणतात तसं आत्मबुद्धी संपते आणि देहबुद्धी जागी होते. हे शंकरालाही जाणवतंय. आत्मतमो शब्द चमत्कारी वाटतात. आत्मा आणि तमो, आत्म्याला तम कसा असेल? पण अपहित्य, ते जे आत्मतमो आहे अपहत्य. महादेव शंकर या धुली कणानं आपल्या मनावर चढलेली, आत्म्यावर चढलेली, अंतःकरणावर चढलेली, विवेक बुद्धीवर चढलेली जी काजळी आहे ती हा अंगारा लावून चरण धूल दूर करतात. इतका तो मोठा आहे. आणि अशा स्थितीत यर्हि अंबुजाक्ष न लभिरेय भवत प्रसाद, हे अंबुजाक्ष काय मोठी गंमत आहे. गदिमांची कविता पण या फार सुरेख आहे. अशा प्रकारे मग मिळायचं बघा तुम्हाला. देवाचं वर्णन करताना मस्तकापासून पायापर्यंत कमळ हेच प्रतिमान वापरलेलं आहे. गदिमांची, मी नक्की सांगतो, गदिमांची कविता आहे. मी काहीतरी वाचले पण आज माझ्याजवळ नाही, तुम्हाला मिळायचं नाही. अहो देवाचं वर्णन करताना फक्त कमळ, जे डोळे कमळासारखे, ओठ कमळासारखे, चरण कमळासारखे, हस्त कमळासारखे आणि सुंदररित्या मांडलेला आहे. तर मगाशी अंघ्री पंकज म्हटलं, चरण कमल म्हटलं, आणि आता काय म्हणताय? अंबुजाक्ष. अंबुज म्हणजे कमळच ना, आणि अक्ष म्हणजे डोळे. इथल्याही तर आपल्याला दिसतंय की रुक्मिणी कृष्णाचं वर्णन करताना त्याला कमल नेत्रही म्हणते आहे आणि चरण कमलही म्हणते आहे. ही प्रीती आणि भक्ती हातात हात घालून जाणार. आणि अशा तुला जर मी मिळवलं नाही प्रीती आणि भक्ती, तर माझ्यासाठी आभागी मीच ना. आणि शेवट करताना ती म्हणते भवत प्रसाद, हे भगवंता तू जर मला मिळणार नसेल, जर तुझा प्रसाद मला मिळणार नसेल तर मी काय करेन? जहं जहं असू व्रत पुरुषात शत जन्म भी स्यात्, शत जन्म भी स्यात्, मी 100 जन्मानंतर तुला मिळवायचा प्रयत्न करेन. आणि हा जन्म कसा करेन? व्रत वैकल्य करून हा देह झिजवेन आणि प्राणत्याग करीन. तेवढी भक्ती आहे. या जन्मात तू मला मिळाला पाहिजेस, यासाठी आज मी प्राणत्याग करीन. कोणत्या आशेवर? 100 जन्मानंतर तर तू मला मिळशील या आशेवर.
प्रीती आणि भक्ती हातात हात धरून चालले असा अशा प्रकारचे 7 श्लोक व्यासांच्या लेखणीतून उतरलेले आहेत. आणि ते जगातलं पहिलं प्रेमपत्र. सुदैव नावाचा एक ब्राह्मण कृष्णाकडे घेऊन द्वारकेत पोचला. द्वारकेत पोचल्यानंतर कृष्णाने विचारलं, आपण बघितलं हे ब्रह्मज्ञा, विदर्भासारखा देश सोडून एवढा प्रवास करून इतके मैल चालून समुद्रामध्ये मला भेटायला तू आलास, काय निमित्तानं बरं? काहीतरी महत्वाचं निमित्त असल्याशिवाय शक्य नाही. त्या सुदैवानं फारसं काही न बोलता रुक्मिणीचं प्रेमपत्र त्याच्या हातात ठेवलं. आणि गंमत आहे, रुक्मिणीचं प्रेमपत्र वाचल्यानंतर कृष्णाच्याही लक्षामध्ये आलं की कोणीतरी एक राजकन्या आपल्यासाठी प्राणत्याग करायला तयार आहे, 100 जन्म थांबायला तयार आहे, उपाय सांगती आहे, संन्यासाकडे म्हणतीये, राक्षस लोकांकडे म्हणतीये, वीर शुल्क दे म्हणतीये. कृष्ण म्हणतो, भागवत छान रंगवलंय. सुदैवाला एकाच वाक्यात कृष्णाने सांगितलं, प्रेमपत्र वाचल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगतो, जशी स्थिती रुक्मिणीची झाली आहे तशी स्थिती माझी झाली आहे. जास्त बोलायला नको. दोघांचा मनोमिलाप व्हायला काय तर अडचण नाही हे लक्षात येईल. पण आपल्या मनात विचार, कृष्ण असं कसं काय म्हणू शकतो? फक्त प्रेमपत्र वाचू नाही. मागा आपण धागा बघितलाय की सूत, चारण, भाट जसे भिमुखाच्या दरबारात गेले होते तसे द्वारकेतही होते. तिथे जाऊन कृष्णाची स्तुती गात होते आणि इतर रुक्मिणीची स्तुती गात होते. हे बरेच दिवस घडलेलं आहे. अशा स्थितीमध्ये रुक्मिणीनं आपण प्रेमपत्र पाठवलं आणि त्यांना कृष्णाला किती बरं वाटेल. आणि म्हणून तो शब्द वापरतो या ठिकाणी, हे द्विजश्रेष्ठा, आणि त्या रुक्मिणीसारखीच माझीही अवस्था झालेली आहे. आणि वाईट गोष्ट अशी की आम्ही दोघं एकमेकांना अनुरूप आणि अनुकूल असताना रुक्मिणी या भावाच्या इच्छेमुळे मात्र शिशुपालाला द्यायचा प्रसंग आलेला आहे. हा दोघांच्यावरही अन्याय, रुक्मिणीवरही आणि कृष्णावरही. आणि कशासाठी? काय, कृष्ण हे स्थळ, कृष्ण हा नववर नववधूला योग्य नव्हता, निश्चितपणे होता. पण रुक्मिणीच्या मनामध्ये कृष्णाबद्दल द्वेष होता, म्हणून शिशुपालाची नियुक्ती त्याने केली होती. आणि म्हातारा असलेला भीम किंवा भीष्म त्या मुलाच्या बोलण्याच्या पलीकडे काही करू शकत नव्हता. आता आपण बघितलंय. इतकं मी तुम्हाला दाखवणार आहे की हा भीम भागवता तरी भक्त रंगवलेला नाही आहे, नाथांच्या रुक्मिणी संदर्भात तो भक्त रंगवला. त्यावेळा ती जागा आली की सांगतो. पण मुद्दा असा, आत्ता तर तो हतबल झालाय. कुणापुढं? कर्त्या पुरुषापुढे, मोठ्या मुलापुढं. आणि तो द्वेषापोटी कृष्णाला नाकारतो. तेव्हा भगवान म्हणतात, अरे कृष्ण आणि रुक्मिणी यांनी एकत्र येणं हे विधिलिखित आहे. साधं विधान दिले, 2 काष्ठ जर एकमेकावर घासली अग्नी निर्माण होणार की नाही? निसर्गाचा नियम आहे. 2 काष्ठ एकमेकावर घातली, जंगलात वणवे काय लागतात, झाडाला घासत नाहीत ना. मग ते जितकं नैसर्गिक आहे तितकंच कृष्ण रुक्मिणीने एकत्र येणं प्रीती आणि भक्तीमुळं नैसर्गिक आहे. त्याचा थोडा करायचं काम कोण करतोय? हा रुक्मिणी करतोय, तर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि मग कृष्णानं अत्यंत हुशारीने विचारलं, प्रेमपत्र तू घेऊन आलास, बरेच दिवस गेले असतील, नक्की विवाहाचा मुहूर्त कधी आहे? 8 दिवस तरी गेले असतील ना चालायला, तर गुप्तपणे यायचं. रथ गेला तरी गुप्तपणे यायचं, कुणाला कळून होते की नाही, काही दिवस तरी गेले असतील ना. कृष्ण अत्यंत हुशारीने विचारतोय, पत्र मिळालं, तुझी इच्छा कळली, माझी इच्छा तुला कळली, पण विवाहाचा मुहूर्त कधी आहे? तर तुझ्या श्रेष्ठानं आठवून गणित करून सांगितलं, परवा दिवशी बोरज मुहूर्त आहे. आता किती हात घ्यायला आलं बघा. परवा दिवशी, आज बोलतोय मध्ये एक दिवस आहे, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्त. फार आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि यात आपली संस्कृती आहे. गाई जेव्हा परत येतात संध्याकाळी, तर जो गोरज म्हणजे धूल आहे तो सगळ्यात चांगला मुहूर्त. ह्यामध्ये आपण खरंच गोपाल कृष्णाचे भक्त ते लक्षात येतं. गाईंना प्रचंड महत्व आहे. गोरज मुहूर्त
आणि आजही तो पाळला जातो आपल्या लक्षात. अधिक बोलतो, आपण शहरातली मंडळी दोरज मुहूर्ताचं फारसं प्रेम बाळगत नाही, पण आज सुद्धा खेड्यामध्ये दोरज मुहूर्ताचंच कौतुक असतं हे लक्षात घ्या. एक वाक्य बोलतो, आपल्या मेट्रो शहरामध्ये मराठी वाचवण्यासाठी आपण फार खटपट करायला लागलो, तर मराठी संपायला लागली ना. पण जरा खेड्यामध्ये जा, तिथं मराठी वाचवण्याचा प्रश्नच नाहीये, ते मराठीच आहे, त्यांना अजून बाकी काही चिकटलेलं नाही. आणि म्हणून आपण खेडेपाड्यात कुठे राहणारी आपली जनता आहे तिचे आभार मानले पाहिजे की त्यांनी माय बोली मराठी अजून टिकवली आहे आणि तेच टिकवते. आपण काय करू ते आपण सांगता येणार नाही. दोरज मुहूर्त हा किती पवित्र आहे हे खास लक्षामध्ये घ्या. आता जाऊ दे, पण परवा दिवशी संध्याकाळी किती दिवस मध्ये त्या कृष्णाने सांगितलं, हे बघ सुदैवा, आता वेळ घालवायला जागा नाही, मी रथ सिद्ध करतो, माझ्या बरोबर तू चल. आणि किती आर्थिकची शीलता आहे बघा. कृष्णानं रथ बोलवला, कृष्णाचा रथ आहे तो, त्याला 4 घोडे कोणते होते याची नावं भागवतकार देतात. खरं तर अश्वांची नावं कशाला द्यायला पाहिजे, पण कृष्णाचा रथ असल्यामुळं त्याला शैब्य, सुग्रीव, मेघवर्ण आणि बलाहक अशी नावं आहेत. नावातली गंमत तुमच्या लक्षात येते का बघा. घोडा जो असतो ना तो का देखणा दिसतो, तर त्याची मान आणि त्याचे आयाळ सिंहाच्या आयाळीप्रमाणे हे त्याचं भूषण असतं. आणि सुग्रीव म्हणजे शब्दशः रामायण विसरून चला, पण सुग्रीव म्हणजे शब्दशः सु म्हणजे चांगली, ग्रीव ग्रीवा म्हणजे मान ज्याची आहे असा. पांढरा शुभ्र घोडा, श्याम कर्ण, रंग पांढरा आणि कान मात्र श्याम, हा देखणा दिसतो. असे 4 घोडे कृष्णाच्या रथाला जोडले गेले. कृष्ण रथामध्ये चढायच्या पूर्वी सुदैवाचा हात धरून त्याला रथामध्ये चढवतो. आतिथ्यशीलता, आपल्या बरोबर सुदैवाला बसवतो. तो प्रेमपत्र घेऊन आलाय म्हणून नाही, तो ब्रह्मज्ञ आहे म्हणून, तो ऋषी आहे म्हणून, तो तपस्वी आहे म्हणून, आणि त्याचा सत्कार राजांनी केलाच पाहिजे, हे राजांचं कर्तव्य आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय की राज्याभिषेकाच्या वेळा राजा म्हणत असतो, अदंडोस्मी अदंडोस्मी, मी आता राजा झालो, मी कुणाकडनं दंडित होणार नाही, अदंडोस्मी अदंडोस्मी. आणि शेजारी जो ऋषी असतो, जो पुरोहित असतो, राजपुरोहित, त्याच्या हातात धर्मदंड असतो आणि तो धर्मदंड राजाच्या मस्तकावर टेकवतो. आणि राज्याभिषेकात म्हटलं जातं, हा विधी आहे आपल्याकडे, अदंडोस्मी अदंडोस्मी. कुलपुरोहित काय सांगतो, उदाहरणार्थ वसिष्ठ काय सांगतो गुरुकुलाला, ते सांगतात धर्मदंडोस्मी धर्मदंडोस्मी. अरे तू धर्मानं दंड्य आहेस. धर्म म्हणजे सद्धर्म, आपला सनातन धर्म, हा सनातन धर्म, त्यानं तू दंड्य आहेस. म्हणजे राजा असला तरी तो स्वतःच्या मनाच्या इच्छेनुसार वागणारा नाही, आपली भावना आहे तो श्रीमंत योगी असला पाहिजे. जे रामदासांना शिवछत्रपतींच्या ठिकाणी दिसलं, ही आपली परंपरा आहे. सगळं संतुलन आहे आपल्याकडे. आणि त्याचा विचार केला तर अगदी रुक्मिणीला भेटायला उत्सुक जरी कृष्ण असला, रथ सिद्ध झाला असला, परवा दिवशी संध्याकाळी दोरज मुहूर्त विवाह असला, रथातून जाताना प्रथम सुदैवाचं स्थान आणि नंतर आपलं स्थान. रथ दौडत निघाला. इकडे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राजा भीष्म होताना तो नाथाने रुक्मिणी संग्रहामध्ये पहिल्यापासूनच भक्त रंगवला. भागवतात तसं दिसत नाही. भागवतात वर्णन असं येतं, फार वेळ त्यात खर्च करूया नको, पण वर्णन असं येतं की शिशुपालाचे वडील हे आल्यानंतर यथाशास्त्र त्यांची पूजा करायचं काम केलं. ते कुंडिलपुरामध्ये आले होते, तर भावी जामाताचं सीमांत पूजन सुद्धा राजा भीमकानं केले. त्याच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान उभारलं. कोण कोण राजे आले होते, एखादं चित्र जर गडद व्हायला पाहिजे असेल तर कलाकारानं त्या चित्रामध्ये रंग नीट भरावे लागतात. त्या पद्धतीनं कोण कोण जरासंध कळलं आपल्याला,
पण कृष्णाचे सुद्धा वैरी कोण कोण आहेत बघा. कृष्णाचे सुद्धा वैरी आहेत. पहिलं नाव आहे शाल्व. मागे मी सांगितलं त्यानं द्वारकेवर हल्ला केला होता. दुसरा आहे जरासंध. तिसरा आहे दंतवक्र. पुढचा आहे विदुरथ. नंतर आहे पौंड्र. पुढे एक राजा तुम्हाला भागवतात मी असं दाखवणार आहे की तो इतका वेडा होता. कृष्णाला 4 हात आहेत म्हणून त्यानं लाकडाचे 2 हात केले होते आणि आपल्याला जोडून घेतले. असं भागवतात येणार आहे. म्हणजे मला वाटतं त्या काळात सुद्धा नक्कल होतच होती असं आपल्या लक्षामध्ये येईल. तो बहुतेक पौंड्र आहे. तर अशा प्रकारचे जे कोणी कृष्णाचे विरोधक आहेत सगळे एकत्र येऊन, आणि माहिती आहे तुम्हाला दुर्जन फार लवकर एकत्र येतात. हे सगळे एकत्र आलेत शिशुपालाला वरमाला मिळाली पाहिजे यासाठी. आणि गंमत म्हणजे त्या सगळ्यांचं कौतुक राजा भीम करतोय. हे किती हातबल झाला असेल बघा. आता इकडं बलरामाला कळलं तर आमचा जो सावळा श्रीकृष्ण आहे एकटाच गेला. जरा मानवी स्वभावाचा विचार करूया. काय त्याला बातमी कळली असेल, लोक काय म्हणाले असतील, काय सांगावं. कृष्ण एकटा बसला होता आणि कुठून तरी एक ब्राह्मण आला, काहीतरी त्याने पत्र बित्र दिलं आणि कुणाशी न बोलता कृष्ण गेला. आता लोकांनी कसं करणार मला सांगा. रुक्मिणीची प्रेम पत्रिका आहे म्हणून लोकांनी एवढंच करणार की कृष्णावर संकट आलं, आमचा राजा कुणाशी न बोलता कुणीतरी येतो, काहीतरी सांगतो, रथात बसून जातो. हे सगळं मनात लक्षात घ्या. टू रीड बिटवीन द लाईन्स. आणि म्हणून बलरामाला फार मोठी चिंता वाटली आहे. आणि बलराम एकटा निघाला नाहीये, चिंता मोठी आहे. त्याने सगळं चतुरंग सैन्य बरोबर घेतलं असं भागवतकार आपल्याला सांगतो. आणि ते होतं जे बरं झालं. आणि शिशुपालाशी लढाई करायची. कृष्ण एकटा लढू शकतो पण तरी सुद्धा आपली तयारी असणं चांगलं. बलराम चतुरंग सैन्यासह निघाला असे दिसत. आता भागवतकार पुन्हा वर्णन करतात तिकडे रुक्मिणीची अवस्था काय झाली. आता बघा प्रेमपत्र झाल्याने आत्ताच मित्र 5-6 दिवस लागले असते. तितके दिवस ती बिचारी अगदी म्हणजे आपण डोळे लावून बसणं कशी बसली आहे ना. कधी एकदा मग ब्राह्मण परत येते म्हणून त्याचं वर्णन करताना म्हटलंय रोजच ती सकाळ संध्याकाळ राजवाड्याच्या सौधावर जायची त्याची आणि दूर दिशेनं ब्राह्मण परत येतोय का त्याची वाट बघायची. कृष्ण येणार आहे ते जेव्हा ते त्या गिरिजेच्या दर्शनाला जाणार आहे तेव्हा मध्ये कळणार आहे कृष्ण येऊ लागलाय म्हणून. पण कृष्ण येऊ लागला हे या ब्राह्मणाने सांगेपर्यंत 5-6 दिवस गेले असतील ना. आणि त्या दिवसामध्ये तिच्या मनात विचार आलाय तो अगदी मोरोपंतांनी नंतर मोरोपंत पंडित कवी त्यांनी ज्या प्रकारची संशय रत्नमाला लिहिली आहे त्याची मला आठवण होते. इतकं सुंदर आहे. तर एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ती म्हणते आहे की मी इतकी अभागिनी आहे की ब्रह्मदेव माझ्यावर रुसलाय. मी इतकी अभागिनी आहे. विष्णू म्हणजे कृष्ण पण ब्रह्मदेव माझ्यावर रुसलाय, शंकर माझ्यावर रुसलाय. पण पार्वती तू तर रुसू नको ना. आता मला काय बोललो ते आठवा. आणि अशी छान संशय रत्नमाला मोरोपंतांची संशय रत्नमाला मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. पंडित कवी मोरोपंत. पंडित कवींचे कुलगुरू म्हणावे इतका मोठा माणूस. त्यांचा आर्या भारत फार छान आहे. कृष्ण भागवत फार छान आहे. स्त्री गीत फार छान आहे. प्रचंड रचना माणसाने केली. त्या रचनेमध्ये मोरोपंतांनी असं लिहिलंय संशय रत्नमालेमध्ये की जी कोणी भक्त आहे ती भक्त किंवा कोणी स्त्री किंवा कोणी रुक्मिणी म्हणा तर स्वतः मोरोपंत म्हणा भगवंताला हाक मारतो. आणि भगवंताला हाक मारल्यानंतर भगवंत यायला निघाला. पण यायला निघाल्यानंतर लक्ष्मीने विचारलं कुठं चाललात बरं. आणि आपल्याकडे पद्धत कशी आहे कुठं चालतात बरं आपण कोण टाकू शकत नाही. तसा मोरोपंतांनी बरोबर उपयोग केला. त्यांनी असं म्हटलंय कोठे जाता असे तुम्हा देवी पुसती झाली जाणो पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी. त्याची साधी शंका आहे बरं. म्हटलं तर आपल्यापेक्षा अंधश्रद्धेवर आधारलेली आहे. पण मोरोपंतांनी त्याचा बरोबर उपयोग केला. आणि मन चिंती ते वळली न चिंती. जेव्हा रुक्मिणीला कृष्ण येताना दिसत नाहीये तर तिला अस्वस्थ होईल त्यावर छान वर्णन केलं. आणि नशिबानं
कृष्ण यायला लागलाय, कृष्ण आलाय, त्याच्यावर सुदैव पण आलाय. आता म्हणजे आज कळलं परवा दिवशी, काल आणि आज, आज संध्याकाळी बहुतेक कृष्ण पोचला. उद्या संध्याकाळी रुक्मिणी हरण करायचे, ही संध्याकाळची वेळ असेल. आणि ब्राह्मण कृष्णाच्या रथातून उतरून, आता कृष्ण कुठे राहिला थोड्या वेळाने सांगतो, कृष्णाच्या रथातून उतरून धावत धावत गेला होता गुप्त कामासाठी. कारण बोलताना गुप्तपणे बोलायला पाहिजे, आणि म्हणून तो रुक्मिणीच्या राजवाड्यामध्ये आला आणि काहीही न बोलता त्यानं आपल्या डोळ्यांनी सांगितलं, नेत्र संकेत म्हणा, त्याचा हर्षोत्फुल्ल चेहरा म्हणा, रुक्मिणीला सांगितलं की तुझं काम झालं. असंच या ठिकाणी म्हटलं, एक शब्द विचारलेले नाही. याचा अर्थ आपल्या लक्षामध्ये येतो की केवढी विलक्षण गोष्ट आहे. आणि रुक्मिणीने सुद्धा कृतज्ञता व्यक्त करताना या ठिकाणी सांगितलंय, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुला काय देऊ मी फक्त कृतज्ञता म्हणून देऊ शकते, तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवते. ही सर्वोत्कृष्ट भावना आहे. आपले तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानदेवांचं मोठेपण काय सांगू, ज्ञानदेवांचं मोठेपण एवढेच आहे की तयाच्या चरणी, तयाच्या पायी डोकी ठेवली. पायावर डोकं ठेवणं ही सर्वोच्च कृतज्ञता आहे. आणि मग ही कृतज्ञता व्यक्त केली. इथं शब्द असे येतात, हसत मग ब्राह्मणाला साधूनं अनेक प्रश्न विचारले, पण त्याची उत्तरं नाही मिळाली. पण श्रीकृष्ण आल्याचं तिला त्याच्या हसतमुख चेहऱ्यावरून कळलं. तेव्हा तिने त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, असं लक्षामध्ये येतं. आता हा राजा भीमक आहे, हा भक्त नाही आहे, पण त्याने समजूत करून घेतली की रामकृष्ण हे रुक्मिणीचा विवाह बघण्यासाठी उत्सुकतेच्या पोटी आलेले आहे. आणि रामकृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण द्वारकेतून आले. आपल्यासारखे तेही राजे आहेत, एका राजानं दुसऱ्या राजाचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून राजा भीमकानं बलराम आणि कृष्णाचं त्या संध्याकाळी स्वागत केलं. मग अशी म्हटलं ना, कृष्ण कुठं राहिला, त्याचं उत्तर हे आहे. म्हणजे भीमकाने एवढं तरी केलं की शिशुपाल, दमघोष, सीमांत पूजन यांना चांगल्या महालात ठेवलं असेल. कृष्णाने बलरामाला सुद्धा महाल मिळाले असतील, तिथे राहिले की माहिती नाही, पण महाल मिळाले असतील असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि पुन्हा भक्तीचा खेळ बघा, जेव्हा भीमकानं या दोघांचं फक्त पाहुणे स्वागत केलं, तेव्हा रामकृष्ण आपल्या निवासाकडे रथातून जायला लागले. तेव्हा कुंदीरपुरातल्या लोकांना कळलं की बलराम आणि कृष्ण आले. कदाचित गावाच्या लोकांना सुद्धा आपल्या राजकन्येला निवडलेले शिशुपाल स्थळ आवडलेलं नसावं, पण राजापुढे बोलणार कोण. पण इथं मात्र भागवत आपलं सांगतात की जेव्हा राम आणि कृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण रथात बसून आपल्या निवासाकडे जायला लागले, तेव्हा जे त्यांचं दर्शन घेऊन प्रसन्न खुश झालेले नगरजन होते, ते एकमेकांमध्ये बोलायला लागले. आणि ती वाक्य मोठी महत्वाची आहे की आमच्या राजकन्येला कृष्णासारखाच पती मिळाला पाहिजे, पहिलं वाक्य. आणि कृष्णाशिवाय दुसरा पती मिळून उपयोगी नाही, ते शिशुपाल. थोडक्यात प्रजाजन हे कृष्णाला प्रथम पाहत आहे, पण कीर्ती ऐकलेली आहे. तो द्वारकाधीश आहे, तो विष्णूचा आपला अवतार आहे, त्याच्यामुळे अनंतपणामध्ये प्रेम आहे. त्याचं नाव ऐकलं त्याला आज बघायला मिळतं, कुठल्या कारणाने का होईना, ते हर्षोत्फुल्ल झाले आणि अशा स्थितीत त्यांचं दर्शन करत आहे. अशा स्थितीमध्ये कृष्ण भगवान बलरामासह आले. रुक्मिणी सुद्धा ठरल्याप्रमाणे, आता गोरज मुहूर्त आहे, त्याची आदली संध्याकाळ, हे सांगितलं ना माझं कुलवधू. आता अंबा म्हणला पार्वतीच्या दर्शनाला नगराबाहेर निघाली. किती बारीक वर्णन केले बघा. अशी ती निघाली असताना तिनं व्रत धारण केलं होतं, तिनं मौन पाळलं होतं.
तिच्या चारी बाजूला शूर योद्धे होते. रणवाद्य नाहीत पण अनेक वाद्यांचा गजर होत होता. मृदुंग आहे, शंख आहे, पणव आहे, तुतारे आहेत, नगारे आहेत. या सवाद्य मिरवणूक निघाली. रुक्मिणी मध्ये होती आणि ती मंदिराच्या जवळ आली. आल्यानंतर तिनं चरण प्रक्षालन करून आचमन करून शुद्ध मनानं अंबाबाईच्या देवळामध्ये पार्वतीच्या देवळामध्ये प्रवेश केला आणि ती एवढंच म्हणाली, ते अंबिका माते, मी तुला वारंवार नमस्कार करते. आता एक शब्द आहे तो म्हटलं कम्प्युटर मला वाटतो व्यासांचा शब्द असा आहे बघा, अंबिका माते आपल्या पुत्रास असलेल्या तुला मंगलकारक रूपात मी वंदन करते. मी जेव्हा घरामध्ये ग्रंथ वाचायला लागलो मला प्रश्न पडला, पार्वती कशी असेल बरं? शिव पार्वती असेल. असं शक्य आहे की पार्वतीच्या जवळ कार्तिकीय कोण आहे आणि गणपती कोण आहे? अशी मूर्ती आपल्या बघण्यात तर काही नाही आहे, पण व्यासाने उल्लेख केला आहे. आणि याचं साधं करण्याचं विचार केला की लक्षात येतं, पुत्रांस अंबिका तिला वंदन करायला पाहिजे. त्या नववधूला सुद्धा आपला संसार सुखाचा व्हायला पाहिजे. देवी सुद्धा कशी पाहिजे? कुटुंब वत्सल. ती चंडी दुर्गा अशी नकोय. हे व्यासांना सांगायचं असेल म्हणून खरंच आश्चर्य वाटतं मला. अशी मूर्ती असेल का? तर ते स्वच्छ म्हटले, अंबिका माते आपल्या पुत्रासह असलेल्या मंगलकारक सुद्धा मी वारंवार नमस्कार करते. पहिली गोष्ट, भगवान श्रीकृष्ण माझे पती होवो, याला तुझी संमती असू दे, आशीर्वाद मागितले. तर छान गोष्टी आहेत. उदक, चंदन, धूप, वस्त्र, माळा, फुले, अलंकार, नैवेद्य अशी समंत्र आणि अगदी पूर्णपणे अशी पूजा केली गेली. देवीला नमस्कार केला. ऐकण्यासारखा आहे. तशी प्रीती आणि भक्ती एकमेकात मिसळली आहे बघा. तुम्हाला मला प्रश्न पडेल की तो शिशुपाल, चैत्य, तो जरासंध यांचं सगळे सैन्य त्या मंदिराच्या बाहेर कुठेतरी असणारच ना. मंदिराच्या आसपास कोण असणार? जिथे सगळे वडिलांनी पाठवलेले शूर योद्धे असणार. आता हे सगळे सगळे मूर्छित झाले आणि व्यास आपल्याला सांगता येते विलक्षण आहे. का मूर्छित झाले? तर देवीचं दर्शन घेऊन ते अधिकच तेजस्वी बनलेली रुक्मिणी समोर आली आणि तिच्या सौंदर्याचा प्रभाव असा पडला की जरासंधादी सगळं सैन्य हातातली शस्त्र जळून पडून पुतळ्यासारखे झाले. असं वर्णन स्वच्छपणे या ठिकाणी आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर असं वर्णन या ठिकाणी दिसतं. आणखी काय सांगू, भागवत वाचत असताना प्रीती आणि भक्ती यांच्या हातात हात किती आहे बघा. रुक्मिणी कृष्णाच्या रथाकडे कशी गेली याचंही सुंदर वर्णन आपल्या व्यासाने केलं. म्हणजे भक्ती आपल्याला कळली, पण प्रीती बघा मुद्दाम वास्तव अधिक भाष्य करत नाही. कृष्णाच्या प्राप्तीची प्रतीक्षा करणारी, जिची पावलं कमळ कळ्यांसारखी आहेत, अशी हळूहळू पावलं टाकत रुक्मिणीनं डाव्या हाताच्या बोटाने आपल्या मुखावर आले कुरळे केस बाजूला करून इतर मूर्छित पडलेल्या राजांच्याकडे दुर्लक्ष करत लज्जायुक्त कटाक्ष टाकत श्रीकृष्णाच्या रथापाशी जाणे पसंत केलं. आधी काही बोलायला नको. मी व्यासाने त्या कलावंत म्हणतो ते व्यास आहे, ते आमचे आचार्य आहेत, आपला धर्मसंस्कृती शिकवत आहेत. अप्रतिम. जसं ज्ञानेश्वरी बघा शांतरस आहे पण नवरस पण आहेत ना. म्हणून ती काव्य, म्हणून ज्ञानेश्वरी काव्येश्वरी ठरते ना. मराठीतलं सर्वोत्तम काव्य ज्ञानेश्वरी का ठरतं? गीतेवर पुस्तक भाष्य असून तर ज्ञानेश्वर स्वतःच म्हणतात शांतरस आहेच, पण नवरस जे आहे त्यांनाही पंक्तीचा मान मिळेल असं स्पष्टपणे म्हणतात. पंक्तीचा मान ही फार महत्वाची गोष्ट आहे. जे आदरापेक्षा आहे. अन्य रसाचं आहेच ना. विश्वरूप दर्शन अद्भुत रस आहे. अद्भुत रसाचं अप्रतिम दर्शन ज्ञानेश्वरीमध्ये विश्वरूप दर्शनामध्ये. तेव्हा माया नदी आहे, तिचं रूप जेव्हा ते रंगवतात माया नदीचं,
इतकं सुंदर सर्वांग शुद्ध रूपक एकट्या एकनाथानं जमतं. त्यांनी रुक्मिणी समोर सांगितले पुढच्या शनिवारी सांगतो. पण एकनाथांशिवाय दुसऱ्या कुणालाही रूपक जमत नाही. आपल्याकडे एक वाक्यच आहे, उपमा कुणाची बघायची तर कालिदासाची, उपमा कुणाची बघायची तर ज्ञानेश्वरांची, आणि रूपक कुणाचं बघायचं तर एकनाथांचं. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर या ठिकाणी किती कलावंतानं वर्णन केलं असं लक्षात येतं. आज थांबताना राखून ठेवतो मी नंतर, आज थांबताना कृष्णानं अशी रुक्मिणी जवळ आल्यानंतर काही न बोलता काही विचार न करता तिला रथामध्ये हात घेऊन चढवलं. मगाशी सुदैवाला आणि आता रुक्मिणीला फार फरक पडला. आणि रुक्मिणीला घेऊन त्यानं आपला रथ कुणाशी न बोलता, ना बलरामाशी ना कुणाशी, द्वारकेच्या दिशेनं दौडायला सुरुवात केली. ही कृष्ण नीती आहे. कृष्ण नीतीनुसार चटकन निघून जाणे तिथून हे गरजेचं आहे. नंतर मात्र शिशुपालानं पाठलाग केलाय, तिथं लढायला लागले, नंतर आपण बघूया. आणि याचं वर्णन करताना मोरोपंत अन्य कवी फार सुंदर करतात, ते नंतर सांगतो. पण आता तिथं भागवतकार शिशुपालानं काय वर्णन केलं ते सांगितलं. त्याने असं म्हटलंय, शिशुपालानं म्हटलंय, बहुतेक मूर्छेतून तो सावरला बहुतेक आता, आणि सावरला तो म्हणतोय, काय दुर्दैव हो, हरिणाने सिंहाचा पराभव केला. कोण कुणाला काय समजतंय बघा. आम्ही कोण आहोत? सिंह. आला कोण? हरी. पळतो त्या रणछोडदास पाहला आणि सिंहाचा भाग घेऊन गेला असं त्यांनी म्हटलं. खरं काय आहे पुढच्या शनिवारी आपण बघूया. त्यावेळेला या रुक्मिणी स्वयंवरानं मराठीतल्या कोणकोणत्या कवींना भुरळ घातली आहे आणि मराठीमध्ये स्वयंवर काव्याचा प्रवाह कसा निर्माण झालाय हे मी तुम्हाला सांगेन. थोडंसं अवांतर असेल, पण आपण भागवतानं किती लोकांच्या कलावंतांच्या कलेचं भरण पोषण केलंय हे लक्षामध्ये घेण्यासारखं आहे. मी सहज तुम्हाला सांगतो, सगळे आपले संत कवी, सगळे आपले पंडित कवी आणि सगळे आपले शाहीर जे आध्यात्मिक लावण्या लिहितात, मग रामजोशी असेल, परशुराम असेल, प्रभाकर असेल, सदनभाऊ असेल, आपल्याकडे तमाशामध्ये कलगीतुरा असतो शकतो, मला ऐकून माहिती असेल. प्रश्न असतात त्यात अध्यात्म असतं, तर ते अध्यात्म पंडित कवी आणि सगळे संत कवी यांनी गीते इतकंच भागवतावर प्रेम केलंय आणि भागवताला अनेकांनी जनाबाईपासून अनेकांनी भरण पोषण त्यांच्या लेखणीचं केलंय असं आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून पुढच्या वेळेला आपण मराठीत कोणकोणती रुक्मिणी संग्रह झाली आहे याचाही धांडोळा घेऊन पुन्हा मग कृष्णाने शिशुपालाचा कसा पराभव केला याच्याकडे वळतो. आज आपण थांबूया.